घरात भाजीपाला काहीच राहिलेला नाही व भाजीला काय करावं सुचत नाही, मुलांना फास्टमध्ये डब्बा पण द्यायचा आहे, तर तुम्ही अशा झटपट अशा पद्धतीने बेसन पोळी किंवा ह्याला तवा पिठलं पण म्हटलं जातं, असं तुम्ही करू शकताय. पटकन अशी होणारी रेसिपी आहे. तर सगळ्यात अगोदर मी इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा जिरे घालायचे, थोडीशी हळद घालायची, 1 चमचा घरगुती चटणी, पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पातळ आणि कुरकुरीत होण्यासाठी मी अजून पाणी घालते. हे बघा, मी छान असे एवढं पातळ ठेवलेलं आहे, पातळ कुरकुरीत होण्यासाठी. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. चपातीच्या तव्यावर आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. परत मग साईडनं तेल सोडून घ्यायचं आहे थोडं. नंतर आपल्याला पलटायची पोळी छान अशी भाजून घ्यायची.